नमस्कार, मी मंगेश महेंद्र पाटील, मुक्काम पोस्ट हिसाडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। व्यवसाय आपल्याला सुरू करायला 8 महिने झाले। आपण आधी हा व्यवसाय 5 बेडपासून सुरू केला आहे। आता जवळपास आपले 10 बेड होऊन गेले 5 वरून। आपण याच्यात मिक्स गांडूळ वापरले 2 प्रकारचे, एक अमेरिकन, एक आफ्रिकन। बरं, आणि आपलं सामान्य गांडूळ आणि याच्यामध्ये काय फरक आहे? सामान्य गांडूळ जी प्रोसेस असते ती लेट असते खत बनवायची, आणि हे जो असता ही अर्ली, ही लवकर बनवते। मग एक बेड आपला किती महिन्यात तयार होतो? एक बेड आपला जवळपास 2 महिन्यामध्ये रेडी होऊन जातो पूर्ण। बरं, त्यासाठी आपण जे तुम्ही शेणखत वापरता ते कसं वापरता नेमकं? बेडसाठी कसं शेण पाहिजे? शेणखत जास्त ओलं पण नको, थोडं कुजलेलं पाहिजे। म्हणजे साधारण 2-4 महिन्याच्या पेक्षा हा, 3-4 महिन्या आधीचं खत पाहिजे त्याला। बरं, एका बेडमधून आपण तरी साधारण किती उत्पन्न कमवू शकतो? एका बेडमधून आपण साधारण तरी 10,000 रुपयेपर्यंत उत्पन्न काढू शकतो। आणि वजनाने किती माल निघतो, किती किलो निघतो? एका बेडामध्ये जवळपास 1 टन पर्यंत माल निघून जातो। बरं, म्हणजे 10,000 रुपये उत्पन्न आपल्याला एका बेडमध्ये? हा, एका बेडमध्ये निघून जातं सध्याच्या भावानुसार। बरं, आणि एखाद्याला वाटलं तो त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसार स्ट्रॅटेजीनुसार तो करू शकतो। तो आता जवळपास 10 रुपये किलो पण जातं, पॅकिंगवर असतं। जेवढी छोटी पॅकिंग तेवढा बेनिफिट जास्त। बरं, सध्या याला रिस्पॉन्स मग शहरी भागातनं जास्त आहे ग्रामीण भागातनं? सध्या याला रिस्पॉन्स शहरी भागातून जास्त आहे। बरं, आणि खास करून ग्राहक कोणते आहेत तरी जास्त करून? म्हणजे गार्डनिंगवाले आहेत की शेतीवाले आहेत काही? खास करून ग्राहक शेतीवाले पण आहेत, जवळपास गार्डनिंगवाले जास्त फोकस करतात या गोष्टीवर। जेव्हा हा व्यवसाय तुम्ही सुरू केला तर प्रत्येक व्यवसाय माझ्याशी अडचणी येतात बा प्रत्येकाला, तसं तुम्हाला या व्यवसायात नवीन सुरुवातीला अडचणी काय आल्या? हो, खूप अडचणी आल्यात। आपले ते कल्चर असतात जे गांडूळ असतात सोडलेले, त्यांना हिटिंग जास्त झाली की ते एक्सपायर होऊन जायचे। पाणी जास्त झालं का ते काम करणं बंद करून द्यायचे। असे भरपूर 2-3 अनुभव आले आम्हाला याच्यातनं, की त्यांना हिटिंग पण जास्त नको, टेम्परेचर जास्त राहिलं का ते एक्सपायर होऊन जाता। आता 8 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला आता एकदम प्रॉपर जमायला लागलं? हा, एकदम प्रॉपर जमायला लागलं। बरं, आता हे काम करण्यासाठी कोणाला विशेष प्रशिक्षणाची गरज आहे का? समजा बरेच शेतकरी अशिक्षित असतात, ते दुग्ध व्यवसाय करतात, त्यांच्याकडे शेणखत पण भरपूर राहतं, बरोबर, पण ते करू शकता का, किंवा काय करावं लागेल शिकण्यासाठी? ते करू शकता, असं कोणतीच गोष्ट नाही की ती नाही होऊ शकत। करू शकता, पण त्यांनी ज्यांना एवढं माहिती नाही त्यांनी तर नाही करायला पाहिजे, कारण भरपूर प्रॉब्लेम येतात करण्यासाठी। त्यांनी प्रशिक्षण घेऊन करायला पाहिजे। बरं, मग प्रशिक्षणासाठी सरकारी संस्थांमधून केलेलं फायदेशीर राहील का प्रायव्हेट ठिकाण? तुम्हाला काय वाटतं? सरकारीपेक्षा प्रायव्हेटच बेटर राहील, कारण की प्रायव्हेटमध्ये कसं आहे, एकदम रिस्पॉन्सिबल शिकवतात ते, म्हणजे माहिती जी ती एकदम प्रॉपर भेटते। बरं, याच्यामध्ये अजून काही अनुदान वगैरे आहे का शासनाकडून? काही तसं लाभ घेता येईल का कोणाला? मग भेटतं ना, अनुदान भेटतं ना। टीम बनवावं लागते 12 जणांची, त्याच्यावर अनुदान भेटतं गटनुसार। आणि एकटा शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर? एकटा शेतकऱ्याला शक्य नाही, ते गट बनवूनच घ्यावं लागतं। बरं, आता महत्त्वाची गोष्ट की याला खर्च किती लागतो? समजा तुम्ही एक बेड आहे, ही जी बॅग आणली ती कितीला आहे, कसं आहे, कसं गणित यायचं? ही आपण बॅग आणली, ही बॅग आता साईजवर असते, जशी साईज घेतली तशी भेटते ती। याची साईज किती आणि कितीला भेटली? याची साईज आपण 12x4 घेतली। 12 फूट लांब, अशी रुंदी 4 फूट आणि उंच 2 फूट। ही जर घेतली तर आपल्याला ही जवळपास 2,000 रुपयाला भेटलेली एक बॅग। आणि त्याच्यातनं 1 टन आपल्याला माल? हा, 1 टन बेनिफिट। हा, 1 टन। बरं, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे वर्मी वॉश कलेक्ट करता, हा, ते काय लिटर प्रमाणे विक्री करता? ते आता आपलं जवळपास 300 रुपये लिटर प्रमाणे तरी विकतो आपण ते। एखादा जास्त घेतलं तर मग थोडं रेट? हा, रेट कमी जास्त होऊ शकतो। क्वांटिटी? हा, क्वांटिटी प्रमाणे। कुणाला जर किरकोळ लागणार असेल तर तसं पण तुम्ही विक्री करता? हा, मग तसं पण विक्री करतो आपण। काही लोक कुरिअरने पैसे, म्हणजे ऑनलाईन पैसे टाकून देतात आणि कुरिअरने मागून देतात, तशी पण तुम्ही सुविधा देऊ शकता? तशी सुविधा अजून आपण चालू नाही केली आहे, पण आपण करू भविष्यामध्ये। आता जनरली आपल्या ट्रॅव्हल जातात ना तालुक्यावरून मुंबईपर्यंत म्हणा, कुठं म्हणा, हा, मग तसं आपण देऊ शकतो ना, ट्रॅव्हलवर टाकू शकतो आपण। बरं, ॲड्रेस वगैरे दिला तर। त्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक सांगा, जे एखाद्याला कोणाला पाहिजे असेल तर तुमचा संपर्क क्रमांक सांगा। आपला संपर्क क्रमांक 7499959728। तुम्हाला कॉल करायचा टायमिंग कुठला असला पाहिजे, म्हणजे केव्हा कॉल करावा पाहिजे? कॉल सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत, एनी टाइम। ह्या व्यवसायाकडे येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, किंवा म्हणजे कशी आयडिया आली तुम्हाला हे करायला पाहिजे बुवा असं? ह्या व्यवसायाकडे यायची प्रेरणा मला अशी मिळाली की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे। बरं, तर मग डोक्यामध्ये असं आलं की आपण वर्मी कंपोस्टचं टाकू। तर मग टाकायचं म्हटलं, मग जागा वगैरे पाहिली, ही जागा तर आपली स्वतःचीच आहे। जागा वगैरे पाहिली, मग इथं साफसफाई केली, तर मग
पप्पांना सांगितलं की मला वर्मी कंपोस्टचं टाकायचं आहे भावा. आता मग पप्पांनी ते म्हणे ठीक आहे म्हणे टाक बघ ट्राय करून. मग ट्राय करू म्हटलं चला काहीतरी नवीन. तर मग ट्राय करण्यामध्ये आपलं जवळपास लक्ष प्रॉपर राहिलं म्हणून ते सेट झालं. बरं, याला वेळ किती द्यावा लागतो दिवसात ना? दिवसातनं जास्त करून जर जे सुरुवातीचा टायमिंग असतो 8-10 दिवस ते तरी पण 3-4 तास द्यावा लागतं. मग त्यानंतर 15-20 मिनटं जसं हिटिंगप्रमाणे, फक्त त्याला जास्त करून पाणीचं सांभाळून ठेवावं लागतं बस, दुसरा काही इश्यू फक्त नाही. पाणी टाकण्याची मेहनत आहे का नंतर बाकी दुसरं काही? हां, नंतर एकदा बेड सेट झाले हां. मग त्यानंतर फक्त पाण्याची प्रोसेस असते, दुसरं काही नाही. आता हे खत तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये अजून काही टाकावं लागतं का वरून? हा, जे कल्चर असतं आपले गांडूळ हां. त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला दारू पाडण्याचा जो गुळ येतो, बरं, काळा गुळ. हां काळा गुळ, त्या गुळाचं पाणी, ताक असं 2-3 वस्तू टाकावं लागतं मिक्स करून. पाणी बनवावं लागतं त्यांचं. शेणखतामध्ये गांडूळ मिक्स झाल्यानंतर वरून हा, वरून टाकावं लागतं शेणखतावर. बरं, त्याचं प्रमाण कितीदा टाकावं लागतं तरी 2 महिन्याच्या बॅचमध्ये? 2 महिन्याच्या बॅचमध्ये 3दा तरी टाकावं लागतं ते 15-15 दिवसाच्या बरं, गॅपमध्ये. आणि किती लिटर अंदाज साधारण? एक बेडला आपण जवळपास 2 किलो गुड आणि 1 किलो ताक, बस त्याला एवढंच त्याचं? हां ते 3 किलो झालं. बरं आणि त्याच्यात 2 लिटर पाणी टाकून मिक्स करून ते मारून द्यायचं पूर्णपणे. बरं, मग त्याच्याने अजून चांगला हा बेनिफिट असतो. बरं. कल्चरची संख्या वाढवतो तो. हां, एखाद्याला आता हा व्यवसाय करायचा असेल, बऱ्याच लोकांकडे दुग्ध व्यवसायाचे जनावरे असतात जास्त, दुग्ध बरोबर. व्यवसायवाले, तर त्यांनी किती वेळपासून सुरुवात करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरू करायला तर काय 1 बेड पासून पण केलं तरी चालेल. बरं, 1 बेड पासून. मग याचं खर्चाचं गणित कसं आहे? एक बेड साधारण कितीला मिळतो बाबा? तुम्ही जी साईज सांगितली 1 बेड आपल्याला हा जवळपास 2000 रुपयाला भेटून जातो. किती? 12x4 फूट? हा, 12x4 हां. आणि 2 फूट उंच. बरं, आणि आता साधारण या बेडला 8 महिने झालेत म्हणजे? 8 महिने झालेत. मग हा जर सावलीत राहिला असता तर जास्त बेड टिकू शकतो का? हा, सावली जेवढे, हे जे कलर गेला आहे तर उन्हामुळे खराब होतो. हा हे उन्हामुळे खराब झालेत. बरं, जर सावलीत राहिला तर बरेच वर्ष बेड? बरेच वर्ष, 3-4 वर्ष तरी मिनिमम बरं बरं. 1 बेड. समजा आता काही लोक असतात ज्यांना प्रशिक्षण घ्यायची इच्छा राहते, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता का? कसं बनवू शकता काय? हो, मार्गदर्शन करू शकतो आपण इथं प्रॉपर आले तर ते. बरं बरं. तर मित्रांनो, सरांचा संपर्क क्रमांक आपण दिलेला आहे खाली स्क्रीन खाली तुम्हाला दिसतही असेल, तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी अधिक माहिती घेऊ शकतात. कोणाला गांडूळ खत पाहिजे असेल किंवा डीलरशिप पण घ्यायची असेल, कोणाला माल पुढे यायचा असेल, तुम्ही तशा पद्धतीने याच्यामध्ये व्यवसाय करू शकता. सध्या जो ट्रेंड आहे शेतकऱ्यांचा की शेतामध्ये जे शेणखत टाकता किंवा पोल्ट्री खत ते विदाऊट प्रोसेस असतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे. शेतकऱ्याने ते तसं खत टाकायला नको, त्याच्यावर हे असं गांडूळ खतची प्रोसेस करून टाकायला पाहिजे. याचे बेनिफिट जास्त आहे जमिनीला. बरं. याच्याने बुरशी वगैरे असं लागत नाही किंवा रोगराई येत नाही, झाड कुजलेलं असतं हे. हां, शेतीला जो बुरशीसारखं लागतं ते लागत नाही, बरं किंवा जे झाडावर ते कीटक वगैरे येतात ते येत नाही याच्याने. याचे भरपूर फायदे आहेत. बरं. आणि शेतकऱ्यांना बरेच संभ्रम असतात की नेमकं हे कुठल्या पिकाला द्यायचं बुवा, जास्त काही जण फळबागायला जास्त येतात, तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? तसं काही नाही, आपल्याला कोणत्या पण पिकाला द्यायला चालतं ते. जनरल हा, जनरल आहे. कोणत्या पण पिकाला द्या तुम्ही, फळबागेला द्या, शेतीला, कोणत्या का पिकाला देत नाही, सगळ्या पिकांना चालतं ते. बरं बरं. तर धन्यवाद भाऊ, तुम्ही महत्त्वाची माहिती दिली. कुणाला यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायचं असेल, व्यवसायाची मार्केटिंग कशी करतात त्या गोष्टी शिकायच्या असतील, तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क साधा. ते तुम्हाला खूप सारी माहिती देतील. धन्यवाद.